नमस्कार. आज आपण इयत्ता 10वीच्या मराठीच्या पुस्तकातील उत्तम लक्षण या कवितेचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, समाजात वावरत असताना एखाद्या व्यक्तीला आदर्श किंवा उत्तम व्यक्ती म्हणायचं असेल तर त्या व्यक्तीच्या अंगी कोणकोणते गुण असावेत, कोणकोणत्या गुणांनी ती व्यक्ती संपन्न असावी हे या कवितेतून समर्थ रामदासांनी आपल्याला सांगितलेलं आहे. मित्रांनो, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. यात अनेक संत जन्माला आलेत. संत रामदास स्वामी हे शिवकालीन संत होते. संत तुकाराम व संत रामदास हे समकालीन संत होते. दोघांच्या नावात राम होता. एकाच्या अंताचा राम होता तर एकाच्या प्रारंभीचा राम होता. आज आपण समर्थ रामदासांची ही कविता अभ्यासणार आहोत. ज्यांना आपण समर्थ म्हणतो ते स्वतःला मात्र रामाचा दास म्हणतात. दासांनी दासाला केलेला बोध म्हणजे दासबोध. या दासबोध ग्रंथातून ही कविता आपल्याला घेतलेली आहे. दासबोध हा जो ग्रंथ आहे, या ग्रंथामध्ये समर्थांनी एकूण 20 दशक लिहिलेले आहेत आणि प्रत्येक दशकामध्ये 10-10 समास अशा 20 दशकांचा आणि 10-10 समासांचा हा ग्रंथराज आहे. समर्थ रामदास स्वामी यांनी समाजाच्या विकासासाठी, समाजाच्या जागृतीसाठी अनेक प्रकारचे कार्य केले. त्यांनी अनेक प्रकारचे ग्रंथ लिहिलेत. त्यांची जी ग्रंथसंपदा आहे त्या ग्रंथसंपदेमध्ये आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. त्यांची जी ग्रंथसंपदा आहे त्यामध्ये त्यांनी कोणकोणत्या प्रकारचं लेखन केलेलं आहे तर मनाचे श्लोक, करुणाष्टके, आरत्या, आपण ज्या रोज आरत्या म्हणतो, या सगळ्या आरत्या समर्थ रामदास स्वामींनीच लिहिलेल्या आहेत. सवाया, स्फुट ओव्या, अष्टाक्षरे, अभंग आणि या सर्व साहित्याचा ज्याला आपण मेरू म्हणतो असा ग्रंथराज दासबोध. या दासबोधामध्ये ही कविता, हे लक्षण त्यांनी आपल्याला सांगितलेले आहे. आता या उत्तम लक्षण या कवितेमध्ये त्यांनी आपल्याला कोणकोणती लक्षणं सांगितलेली आहेत. या दशकामध्ये जो हा समास आहे उत्तम लक्षणाचा, या समासामध्ये त्यांनी आपल्याला उत्तम लक्षणाची एकूण 42 लक्षणं सांगितलेली आहेत. त्या 42 लक्षणांपैकी आज आपण या ठिकाणी 10 लक्षणं या कवितेतून अभ्यासणार आहोत. आता आपण कवितेकडे वळू. कवितेचं वाचन प्रथम करू. श्रोती व्हावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण, जेणे करिता वाणे खुण सर्वज्ञपणाची. वाट पुसल्याविण जाऊ नये, फळ ओळखल्याविण खाऊ नये, पडिली वस्तू घेऊ नये एकाएकी. पुण्यमार्ग सोडू नये कदा काळे, जनी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये कदा काळे. तोंडाळासी भांडो नये, वाचाळासी तंडो नये, संतसंग खंडू नये अंतर्यामी. आळसे सुख मानू नये, चहाडी मनास आणू नये, शोधल्यावेण फळ करू नये कार्य काही. सभेमध्ये लाजो नये, बाष्कळपणे बोलू नये, पैज होड घालू नये काही केल्या. कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखो नये, परपीडा करू नये विश्वासघात. व्यापकपण सांडू नये, पराधीन होऊ नये, आपले ओझे घालू नये कोणा एकासी. सत्यमार्ग सांडू नये,
असत्यपंथे जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये असत्याचा, अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती ते वाढवावी, विवेके दृढ धरावी, वाट सत्याची. अशा प्रकारे या 10 ओव्यांमधनं त्यांनी आपल्याला काही उत्तम लक्षणं सांगितलेली आहेत. ही उत्तम लक्षणं सांगत असताना आपल्या अंगी कोणकोणते गुण असावेत, म्हणजे आपण काय काय करावं आणि काय करू नये याबद्दल त्यांनी आपल्याला इथे मार्गदर्शन केलेलं आहे. पहिली आणि 10वी म्हणजे शेवटची जी ओवी आहे, या ओवीमध्ये समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे आपण काय करायला पाहिजे, काय करावे. आणि दुसऱ्या क्रमांकाची ओवी ते 9व्या क्रमांकाच्या ओवीपर्यंत त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे आपण काय करू नये. मग आपला हा जीवनाचा प्रवास व्यवस्थित होऊ शकेल. या ठिकाणी पहिल्या ओवीमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, श्रोती व्हावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण, जेणे करिता बाणे गुण सर्वज्ञपणाचे. ते म्हणत आहेत, श्रोत्यांनो, आता मी तुम्हाला जे सांगणार आहे, ज्यामुळे तुम्हाला समाजामध्ये लोक सर्वज्ञ म्हणतील, ते तुम्ही काळजीपूर्वक ऐका, सावधानतेने ऐका. श्रोती व्हावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण, जेणे करिता बाणे गुण सर्वज्ञपणाचे. आता हे गुण जर तुमच्या अंगामध्ये असतील, मी सांगतो आहे ते, तर लोक तुम्हाला सर्वज्ञ म्हणजेच आदर्श व्यक्ती समजतील. मग कोणकोणती गुण लक्षणं आहेत बघा. दुसऱ्या ओवीत ते म्हणत आहेत, वाट पुसल्या विण जाऊ नये, फळ ओळखल्या विण खाऊ नये, वडिली वस्ती घेऊ नये एकाएकी. वाट पुसल्या विण जाऊ नये. तिथे वाट हा जो शब्द आहे हा द्विअर्थी शब्द आहे. वाट या शब्दाचे 2 अर्थ आपल्याला माहिती आहेत. एक वाट म्हणजे रस्ता आणि एक वाट म्हणजे प्रतीक्षा. आई गावाहून येणार असेल तर आपण आईची वाट बघतो. मग इथे आपण हा अर्थ घेणार का? नाही. इथे आपण अर्थ घेणार आहोत वाट म्हणजे रस्ता. मग हा रस्ता कोणता? तर हा रस्ता आपल्या जीवनाचा रस्ता आहे. या रस्त्यावरून जात असताना आपण किती सावधतेने वागलं पाहिजे हे ते आपल्याला या कवितेत या ओळीतनं सांगता आहेत. वाट पुसल्या विण जाऊ नये. पुढचा शब्द आहे पुसल्या विण. इथे पुसणे या शब्दाचे पण 2 अर्थ आहे. एक पुसणे म्हणजे आपण फळा पुसतो, फरशा पुसतो, भांडी पुसतो वगैरे. इथे तो अर्थ घेऊ का आपण? नाही. इथे अर्थ आहे पुसल्या विण म्हणजे विचारल्याशिवाय. पुसणे म्हणजे विचारणे. जोडून येणारा एक शब्द तुम्ही ऐकलाच असेल, विचारपूस. वाट पुसल्या विण जाऊ नये म्हणजे तुम्ही ज्या मार्गाने जाणार आहात त्या मार्गाची आधी माहिती मिळवा, त्याशिवाय प्रवासाला निघू नका. फळ ओळखल्या विण खाऊ नये. या प्रवासाला निघाले असताना रस्त्यात जर तुम्हाला एखादा फळ पडलेलं दिसलं तर ते फळ काय आहे हे जाणून घेतल्याशिवाय ते खाऊ नका. नाहीतर ते कदाचित एखादं फळ वरून दिसायला सुंदर असतं पण आतमधून ते विषारी असतं आणि त्याच्यामुळे तुमचा घात होऊ शकतो. या ठिकाणी फळ हा जो शब्द कवीने वापरलेला आहे, समर्थ रामदासांनी वापरलेला आहे, फळ हे एक रूपक आहे. हे फळ म्हणजे तुमच्या आयुष्यात तुमच्यासोबत सहवासात येणाऱ्या व्यक्ती. एखादी व्यक्ती जर तुमच्या सहवासामध्ये चांगली आली तर तुमच्या आयुष्याचं सोनं होतं आणि एखादी व्यक्ती जर तुमच्या आयुष्यामध्ये वाईट प्रवृत्तीची आली तर तिच्यासोबत तुमच्या आयुष्याचं पण मातेरं होतं. म्हणून आपण ज्या व्यक्तीसोबत जाणार आहोत, जे आपल्यासोबत आहेत, त्या व्यक्तींची माहिती जाणून घ्या. मग त्याचे परिणाम तुम्हाला चांगले किंवा वाईट मिळतील.
पडेली वस्तू घेऊ नये एकाएकी. आणि या मार्गाने जात असताना रस्त्यात एखादं प्रलोभन, एखादी वस्तू तुम्हाला पडलेली दिसली तर ती चटकन उचलून घेऊ नका. आता बऱ्याच वेळा आपण वर्तमानपत्रांमध्ये, दूरदर्शनवरती बघत असतो की एखादं खेळणं आहे, खूप छान दिसायला आहे, किंवा एखादी छानशी अशी पेटी आहे, ती एखाद्याने उचलली आणि त्यात बॉम्बस्फोट झाला. म्हणजे अशा प्रकारच्या अनेक फसवणुकीच्या गोष्टी आपल्या आयुष्यात येऊ शकत असतात. यापासून आपल्याला सावध राहायचं आहे. तिसऱ्या ओवित्य म्हणत आहेत, जनी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये कदाकाळी. जगात वावरत असताना जने म्हणजे लोकांमध्ये वावरत असताना आर्जव म्हणजे मर्यादा, नम्रता कधीच सोडू नये. पापद्रव्य जोडू नये. तुम्ही जो पैसा मिळवाल, तुम्हाला प्रपंच करायचा आहे, पैशाची गरज आहे, पैसा मिळवा. पण कसा मिळवा? पापमार्गाने मिळवू नका. मागच्या अभ्यासक्रमामध्ये संत तुकारामांची एक कविता होती. त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं होतं, जोडोन या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे हेच करी. धन जोडा, पैसा मिळवा, पण सन्मार्गाने मिळवा आणि त्याचा सत्कार्यासाठी खर्च करा. उदास विचारे वेच करी. म्हणजे उदार वृत्तीने त्याचा खर्च पण करा. तसा आपल्या आजूबाजूला आपण बघतो आहोत, कोविडसारखी आपत्कालीन परिस्थिती आलेली आहे. अशा परिस्थितीत आपल्याकडच्या पैशात आपण एखाद्याला मदत केली तर तो सन्मार्ग ठरणार आहे. अशा प्रकारे चांगल्या मार्गाने पैसा मिळवा आणि चांगल्या कामासाठी खर्च करा. पुण्यमार्ग सोडू नये कदाकाळी. कितीही काही झालं तरी पुण्याचा मार्ग सोडू नका, पाप प्रवृत्तीकडे वळू नका, असं ते आपल्याला सांगता आहेत. मग या ठिकाणी ते आपल्याला सांगतात, हे करू नका, ते करू नका. हे सांगत असताना ते आपल्याला सहजतेने अगदी चटकन सांगून जातात. हे करू नका, पण काय करा हे पण ते पटकन सांगतायत. बघा, इथे सांगतायत, पापद्रव्य जोडू नका, पुण्यमार्ग सोडू नका, वाट सत्याची सोडू नका. काय करा? सत्याच्याच मार्गाने जा. काय करू नका हे सांगताना काय करा हे पण ते आपल्याला सांगतायत. तोंडाळासी भांडू नये, वाचाळ्यासी तंडू नये, संत संग खंडू नये अंतर्यामी. जो तोंडाळ असेल म्हणजे भांडकुदळ असेल त्याच्याशी भांडत बसू नका आणि आपला वेळ व्यर्थ घालवू नका. एखादा वाचाळ आहे म्हणजे वायफळ बडबड करतो, निरर्थक बडबड करतो, त्याच्याशी वाद घालत बसू नका आणि संत संग सोडू नका. संतांची संगत कधीच सोडू नका. चांगल्या संत आपल्याला आता फार शोधावे लागतील, दुर्मिळ झालेले आहेत. मग संत नाही मिळाले तर संतांचे वाङ्मय अभ्यासा, त्यांचे विचार अभ्यासा, त्या विचारांची संगत आपल्यासोबत घ्या. आणि हे विचार तुमच्यासोबत असतील, संस्कारांची शिदोरी असेल तर तुमचं आयुष्य संपन्न होईल. आपल्या मनामध्येही खुणगाट बना. आळसे सुख मानू नये, चहाडी मनास आणू नये, शोधल्या विण करू नये कार्य काही. आळसात वेळ घालवू नका. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरही, ज्याने चोच निर्माण केली तो चारा पण देतो, अशा विचारांना थारा आपल्या मनामध्ये देऊ नका. चहाडी मनास आणू नका. एकाबद्दल दुसऱ्याबद्दल सांगणं, एकाचं दुसऱ्याजवळ सांगणं, अशा लावालाव्या करायचं काम करू नका. शोधल्या विण करू नये कार्य काही. आणि जे कार्य तुम्ही करायला घेतलं असेल त्याची कारण मीमांसा जाणा. हे असं केलं तर काय होणार आहे, असं केलं तर काय होणार आहे, हे याचा शोध घ्या, म्हणजे फसवणूक होणार नाही. शोधल्या विण करू नये कार्य काही. सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये, पैज होड घालू नये काही केल्या. एखाद्या सभेमध्ये गेले असाल
चांगल्या विचारांचं आदान प्रदान होत असेल तिथे तुम्ही गेले तर आपल्याजवळ जे ज्ञान असेल ते ज्ञान दुसऱ्यांना अवश्य द्या. पण आपल्याला जर एखाद्या गोष्टीबद्दल माहीत नसेल तर उगाच निरर्थक बडबड करत बसू नका. पैज होड घालू नये काही केल्या. उगाचच एखाद्या गोष्टीबद्दल पैज कोणाशी लावू नका. कोणत्याही परिस्थितीत पैज लावू नका. मी हे करू शकतो, हे काय, हे तर एकदम सोपं आहे, अशा बढ्या मारू नका. कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नये. परपीडा करू नये विश्वासघात. कोणाचा उपकार घेऊ नका. स्वावलंबी बना, स्वतःच्या पायावर उभे राहा. आणि जर एखाद्याची उपकार घ्यायची वेळ आली असेल तर त्या उपकारांना विसरू नका, कृतज्ञ होऊ नका. त्या उपकारांची जाणीव ठेवा. ते उपकार परतफेड करण्याचा प्रयत्न करा. उपकारांना विसरून कृतज्ञ होऊन तुम्ही त्यांना दुःख देऊ नका, त्यांचा विश्वासघात करू नका. जे आपल्यासाठी खूप कष्ट करत आहेत त्यांच्या उपकारांची जाणीव ठेवा. व्यापकपणा सांडू नये, पराधीन होऊ नये, आपले ओझे घालू नये कोणी एकासी. व्यापक विचार ठेवा, मोठं मन ठेवा, मोठ्या संकल्पना ठेवा. संकुचित प्रवृत्ती ठेवू नका. पराधीन होऊ नये, स्वातंत्र्यात राहा, पारतंत्र्यात राहू नका. कोणाचे गुलाम बनून जगू नका. आपले ओझे घालू नये कोणा एकासी. स्वतंत्रपणे राहा. दुसऱ्यावर आपल्या आयुष्याचं ओझं लादू नका. बोज बनून राहू नका. सत्य मार्ग सांडू नये, असत्य पंथे जाऊ नये. कदा अभिमान घेऊ नये असत्याचा. सत्याचा मार्ग सोडू नका. कितीही काही झालं तरी सत्याच्याच मार्गाने जा. सत्याचा मार्ग कधीच सोडू नका. असत्य बनते, खोट्याच्या मार्गावरती जाऊ नका. कदा अभिमान घेऊ नये असत्याचा. खोटं दिसायला कितीही चांगलं दिसत असेल तुम्हाला तरी त्याचा अभिमान बाळगू नका. तो भ्रमाचा भोपळा एक दिवस फुटतच असतो. शेवटी खोटं ते खोटं आणि खरं ते खरं होत असतं. सत्याचाच विजय होत असतो. त्यामुळे सत्याच्याच मार्गाने जा. असत्याचा अभिमान बाळगू नका. अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी. विवेके दृढ धरावी, वाट सत्याची. मग काय करायचं आहे? अपकीर्ती ते सांडावी. असं वागा की जेणेकरून तुम्हाला कोणीही अपकीर्तीचा म्हणजे वाईट, हा माणूस अरे रस्त्याने जात असताना अमक्याचा मुलगा आहे बरं का, अरे हा खूप वाईट आहे, असं कोणी म्हटलं नाही पाहिजे. असं कोणी म्हणणार नाही याची काळजी घ्या. अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी. आणि आपल्याला कोणीही चांगलंच म्हटलं पाहिजे अशा प्रवृत्तीचं तुम्ही वर्तन करा. विवेके दृढ धरावी, वाट सत्याची. आणि ही जीवनरूपी वाट जी आहे, ही वाट चालत असताना सत्याच्याच मार्गाने जा. सत्याच्या मार्गाने जात असताना सारासार विचार करा. मी जे करणार आहे ते बरोबर आहे की चूक आहे? मी असं केलं तर याचे परिणाम काय होणार आहेत? या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि आपलं आयुष्य व्यवस्थितपणे आदर्श, उत्तम गुण, उत्तम व्यक्ती म्हणून जगा. हा संदेश या ठिकाणी समर्थ रामदास स्वामी आपल्याला या कवितेतून देत आहेत. अशा प्रकारे या कवितेतून कवीने आपल्याला आपण काय काय करावं आणि काय काय करू नये याबद्दल सांगितलेलं आहे. या 10 ओव्यांमधून आपण हे अभ्यासलं आहे. आता याच्यामध्ये कवीने आपल्याला जे सांगितलेलं आहे त्यामध्ये आपण कोणकोणती गुण वैशिष्ट्ये आपल्याला आढळली, कोणती लक्षणं, कोणते गुण आपल्यामध्ये असायला पाहिजेत, तर त्यामध्ये प्रथम आहे सर्वज्ञ. तुम्ही सर्वज्ञ बना, जेणेकरून लोक तुम्हाला समाजामध्ये चांगलं म्हणतील. सर्व गोष्टींचं ज्ञान मिळवा. विवेक संपन्न बना, सारासार विचार करा. काय चांगलं काय वाईट याची जाणीव घ्या. अमक्याने असं केलं म्हणून मी केलं पाहिजे असं नाही. माझा मित्र सिगरेट पितो म्हणून मी पिली पाहिजे असं नाही. त्याचे परिणाम काय आहेत
तो करतो म्हणून मी केलंच पाहिजे. मी जर केलं तर काय होईल याचा विचार करा. विवेक संपन्न व्हा, चौकस व्हा. जे कार्य तुम्ही करायला हाती घेता आहात त्याच्याबद्दल आधी माहिती मिळवा. असं केलं तर काय होईल, काय नाही. परोपकारी बना, दुसऱ्यावर उपकार करा. फक्त स्वार्थ साधू नका. सभा धेट व्हा, सभेमध्ये धेटपणाने बोला, पण निरर्थक बडबड करू नका. कृतज्ञ होऊन जगा. कृतज्ञ होऊ नका. उपकारांची जाणीव ठेवा. विश्वासू बना, लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला पाहिजे असं वागा. स्वावलंबी बना, परावलंबी राहू नका. सत्यनिष्ठ धरा, सत्याचीच कास धरा. अभिमानी बना, कष्टाळू बना, जिज्ञासू बना. आणि ही सगळी जर लक्षणं तुम्ही अंगी बाणली तर काय होईल बघा. अंगी बाण हे उत्तम लक्षण होईल व्यक्तिमत्व समृद्ध संपन्न. अशा प्रकारे हे सगळे गुण जर आपण अंगी बांधले, अंगीकारले, स्वीकारले, आचरणात आणले तर आपलं व्यक्तिमत्व समृद्ध आणि संपन्न होईल. हेच या कवितेतून समर्थ रामदास स्वामी आपल्याला सांगत आहेत. मग यामध्ये काय करावं, काय करू नये हे सांगत असताना आपण एका बाजूला काय करावं ते लिहून काढायचं, एका बाजूला काय करू नये याबद्दल लिहून आणायचं आहे. तर ही जी कविता आपण अभ्यासली, या कवितेवरती आपल्याला कृतीपत्रिकेमध्ये विभाग 2 मध्ये 6 गुणांचा एक प्रश्न येत असतो. तो प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा असतो बघा. मी इथे प्रश्न तुम्हाला सांगते, ते प्रश्न तुम्ही लिहून घ्या आणि हे प्रश्न सोडवून आणायचे आहेत. पुढच्या तासाला आपण ते प्रश्न, त्याचे उत्तरं तपासू. 6 गुणांचा हा प्रश्न असतो, अतिशय सोपा असतो. कशा आहे प्रश्न बघा. विभाग 2 गुण 6 आ विभाग. पुढील कृती सोडवा. कवितेचं नाव दिलेलं असतं. कोणत्याही 2 कविता तुम्हाला दिलेल्या असतात, त्या 2 पैकी कोणत्याही एका कवितेचे हे सगळे प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात. कवितेचे कवी कोण आहेत त्यांचे नाव लिहायचं. कवितेचा काव्यप्रकार कोणता आहे ते लिहायचं. कवितेचा विषय काय आहे, यातनं कवीने कोणता विषय मांडला आहे ते लिहायचं. कवितेची लेखन वैशिष्ट्ये, लेखनाची काय काय वैशिष्ट्ये आहे, कवीची आणि भाषेची ही वैशिष्ट्ये इथे लिहायची आहेत. कवितेतून मिळणारा संदेश लिहायचा आहे आपल्या साध्या सोप्या भाषेमध्ये. आणि कवितेची मध्यवर्ती कल्पना लिहा.